नमस्कार रसिक श्रोते. महाभारतातील द्यूताचा प्रसंग आपणाला माहितीच आहे. परंतु त्या द्यूतामध्ये सगळे जे डाव आहेत ते कौरवांच्या बाजूने कसे पडले याची माहिती आपणाला मी सांगणार आहे. श्रीकृष्ण कौसमामाचा वध केल्याने कौसाचा सासरा जरासंध क्रोधाने खवळून श्रीकृष्णावर चालून आला. कृष्णाने त्याला बळपूर्वक तोंड दिलं. जरासंधाने मथुरेवर 17 वेळा स्वारी केली आणि हार खाल्ली. 18व्या स्वारीच्या वेळेला जरासंधाचे वाढलेले बळ बघून व मथुरावासी यांचे युद्धामुळे वारंवार होणारे हाल बघून कृष्णाने मथुरेची राजधानी तिथून उचलून नवी द्वारका नगरी वसवली. जरासंधाला वाटलं की श्रीकृष्ण भयाने पळून गेला, परंतु ते त्याचे अज्ञान होते. जरासंध प्रबळ होता. राजसूय यज्ञ करण्या अगोदर जरासंधाला जिंकण्यासाठी श्रीकृष्ण, अर्जुन, भीम अतिथी वेशात जरासंधाकडे गेले. अतिथी भक्त जरासंधाने विचारले, तुम्हाला जेवायचं आहे का? तेव्हा भगवंत म्हणाले, आम्ही जेवणासाठी आलेलो नाही, तर युद्धासाठी आलो आहोत. त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. जरासंध मोठ्याने हसून म्हणाला, कृष्णा, तू तर युद्धाला घाबरून पळून गेलास. अर्जुन हा लहान मुलगा आहे, परंतु भीम मात्र माझ्या बरोबरीचा आहे. त्याच्याशी द्वंद्व युद्ध करायला आम्ही तयार आहे. नंतर भीम आणि जरासंध ह्या दोघांनी गदा घेतल्या आणि युद्ध सुरू झाले. गदा तुटताच कुस्ती सुरू झाली. युद्ध 27 दिवस चालले. कृष्णाने नंतर स्वतःचे तेज भीम शरीरात प्रविष्ट करून त्याला जरासंधाला मारायची शक्ती आणि युक्तीही सांगितली. युद्ध करताना कृष्णाने झाडाचे एक पान हातात घेऊन फाडून दाखवले आणि त्याचे तुकडे करून 2 विरुद्ध दिशेला फेकून दिले. त्याप्रमाणे सामर्थ्यवान भीमाने एखादे वस्त्र फाडावे तसेच जरासंधाच्या शरीराचे 2 भाग करून 2 बाजूला फेकून दिले आणि जरासंध मृत्यू झाला. जरासंध जरी पराक्रमी असला तरी मृत्यूची भीती त्याच्या मनात होती. मनातून ती हाडामध्ये शिरली. स्वामी सवितानंद म्हणतात, भारतामध्ये द्यूत खेळताना शकुनी मामाने चतुरपणे द्यूताचे फासे जरासंधाच्या हाडापासून बनवले. जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा धर्मराज युधिष्ठिरकडून फासे अनुकूल पडले की भीम आनंदाने जोरात हसायचा. भीमाचा आवाज एवढा गडगडाटी होता की त्या आवाजाने जरासंधाच्या अस्थिपासून बनवलेले फासे घाबरून उलटे व्हायचे. शकुनीचा डाव असताना फासे प्रतिकूल पडले की भीम पुन्हा हसायचा. त्या आवाजाने फासे उलटसुलट झाले आणि अशा प्रकारे युधिष्ठिर डावरला. तर अशा प्रकारे ही कथा होती. त्यामुळे पांडवांना वनवास भोगावा लागला.